नमस्कार मैत्रिणींनो, पृथ्वास फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 40 चेस्ट साईजचं कटोरी कट बघणार आहोत. तर मी इथे पेपर घेतलेला आहे. हे आपलं पेपर कटिंग असणार आहे. तर बघा, बंद बाजूकडून मापं टाकायची आहेत. जेवढी तुमची उंची असेल तेवढी इथे तुम्हाला घ्यायची आहे. तर मी इथे मार्जिन सहित 15वर मार्किंग केलेलं आहे. आता यानंतर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 5.5 इंचावर शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे आणि खालून देखील चेक करायचं आहे. आता आमहोलसाठी मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 5.25 इंचावर आमहोलसाठीचं मार्किंग करत आहे आणि हे सगळे पॉईंट्स आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. हे पेपर कटिंग आहे. जे नवीन शिकणारे आहे त्यांच्यासाठी देखील हे अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 40ची चेस्ट आहे म्हणून त्याचा चौथा भाग इथे मी 10 इंच आणि 5 इंच लुझिंग घेऊन 10.25 इंचावर मार्किंग केलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता यानंतर हे देखील पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला कमरेसाठीचं मार्किंग करायचं आहे. तर जेवढी तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे. माझ्या इथे कमरेचं माप मी टाकलेलं आहे आणि शिलाई मार्जिनचं देखील माप टाकून हे पॉईंट्स जोडून घेत आहे. आता याच्यानंतर आपल्याला इथे नेक विड्थसाठीचं मार्किंग करायचं आहे. तर गळा रुंदीसाठी इथे मी 2.25 इंचावर मार्किंग करत आहे. आता याच्यानंतर आपल्याला जो गळा आहे, तुमचा जेवढा गळा असेल त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने या बाजूला देखील तुम्हाला जितकं हवं त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करू शकता, जितका तुमचा गळा ब्रॉड असेल त्याप्रमाणे. आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून आपल्याला तुमचा जो काही शेप असेल त्यावेळेस तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. तर इथे मी गोल शेप दिलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला इथे जो आपला मुंढा आहे त्याच्यासाठीचं मार्किंग करायचं आहे. तर हे बॅक पार्ट आहे म्हणून मी 1.5 इंचावर इथे मार्किंग करत आहे आणि त्यानुसार कर्व शेप काढून घेतलेला आहे. कर्व शेप काढून घेतल्यानंतर आता आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा आहे. जेवढा तुमचा संपूर्ण मुंढा असेल त्याचं अर्ध माप इथे आलं पाहिजे. अर्धा इंच आपल्याला इथे वरच्या दिशेला शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे आणि तो पॉईंट सोडून आपल्याला मोजायचा आहे. तर माझं इथे संपूर्ण 18चा आहे मुंढा, तर 9 इंच माझं बरोबर आलेलं आहे. इथे मी 5 इंच शोल्डर स्लोपसाठी घेतलेला आहे गळ्याच्या बाजूने. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठीचं मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला टक्ससाठीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 3 इंचावर पॉईंट देऊन आणि लाईन काढून घेत आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच याप्रमाणे मार्किंग करायचं आहे आणि ते दोनही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर हे झालं आपलं टक्ससाठीचं मार्किंग. आता बघा, इकडे या दिशेने आपल्याला 0.75 इंचावर म्हणजेच 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करून या पद्धतीने ती जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बॅक पार्ट आपल्या इथे ड्राफ्ट झालेला आहे. आता हे मी कट करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्टसाठीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी पेपर घेतलेला आहे. बंद बाजूकडूनच मापं टाकायची आहे. खालच्या दिशेला इथे मी 1.5 इंचावर सोडत आहे आणि त्या पॉईंटवर मी बॅक पार्टला ठेवलेलं आहे आणि मार्किंग करून घेत आहे. इथे या पद्धतीने आपल्याला शोल्डर आमहोलसाठीचे जे आहेत मार्किंग करून घ्यायचे आहेत, चेस्टचे वगैरे, आणि पुन्हा हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा चेक करू शकता. जसं इथे मी आमहोलसाठी माझं इथे 5.25 इंच होतं, तर तो पॉईंट देऊन मी पुन्हा एकदा ते हायलाईट केलेलं आहे, लाईन काढून घेतलेली आहे आणि चेस्टची देखील लाईन काढून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर आता जेवढी कंबर आहे, कंबरेचा चौथा भाग इथे मी टाकलेला आहे शिलाई मार्जिन टाकून. हे दोनही पॉईंट मी इथे असं जोडून घेत आहे. आता तुमची मापं वेगळी असेल त्यानुसार तुम्हाला टाकायची आहे. जर 40ची चेस्ट असेल तर त्यानुसार मापं टाकायची आहे. आता इथे मी 6.5 इंच पुढच्या गळ्यासाठीचं मार्किंग केलेलं आहे आणि 2.25 इंचावर या पद्धतीने पॉईंट देऊन बॉक्स काढून घेतलेला आहे. पुढचा गळा देखील माझा गोलच आहे, त्यामुळे मी या पद्धतीने इथे शेप देऊन घेतलेला आहे. तुमचा जर काही पॅटर्न असेल तर तो तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे. आता याच्यानंतर इथून आपल्याला पुन्हा एकदा आमहोलसाठीचा कर्व शेप काढून घ्यायचा आहे. 1 इंचावर इथे मी मार्किंग करून कर्व शेप काढून घेतलेला आहे. पुन्हा अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून मोजून घ्यायचं आहे. बघा, माझं पुन्हा एकदा 9 इंच इथे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आता आपल्याला योगपट्टीसाठी इथे मी 2.5 इंच आणि इथे 2.5 इंच दोन्ही बाजूला असं मार्किंग करून लाईन काढून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला ही योगपट्टी आहे म्हणून 1 इंचावर मार्किंग करून आणि या पद्धतीने कर्व शेप काढून घ्यायचा आहे. ही आहे आपली योगपट्टी. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला नक्की कमेंट करू शकता. आता वरून मी इथे जेवढं आपलं चेस्ट आहे तर त्या चेस्टचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून टक्स पॉईंटचं मार्किंग केलं आहे आणि तिथे लाईन काढून घेतलेली आहे. आता इथून मी 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथून 2.25 इंचावर मार्किंग करत आहे. 40ची चेस्ट आहे, तिचा 6वा भाग होतो 6.5 इंच. तर 6.5 इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला देखील तुमच्या चेस्टचा
6वा भाग काढून आणि मार्किंग करायचं आहे. आता हे सगळे पॉईंट्स आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला योगपट्टीपर्यंत. आता फ्रंट पार्ट देखील इथे मी कट करून घेतलेला आहे. आपले 3 पार्ट इथे कट करून झालेले आहेत. योगपट्टी ही आहे आपली स्मॉल साईज कटोरी. तर इथे मी प्रत्येक जो पार्ट आहे ते लिहून घेत आहे आणि ही आहे आपली साईड पट्टी. तर अशा पद्धतीने आपले 3ही पार्ट इथे कट होऊन निघालेले आहेत. आता याच्यानंतर आपण आता जी कटोरी आहे स्मॉल साईज तिला आपण वाढवून घेणार आहे. तर पेपर घेतलेला आहे मी. लक्षात घ्या, फॅब्रिकवर ठेवत असताना तुम्हाला अशा प्रकारे क्रॉस साईजमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं की कटोरीचा जो भाग आहे तो असा खेचला गेला तरी तो बसताना म्हणजेच अंगाला बसताना व्यवस्थित परफेक्ट बसतो. आता जी कटोरी आहे स्मॉल साईजवाली ती इथे मी ठेवलेली आहे आणि तिला अशी ड्रॉ करून घेत आहे. ड्रॉ करून झालेली आहे. आता जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला जरा मार्क करून घ्यायचे आहेत. तर इथून आपल्याला 1.25 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. या साईडला देखील 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने हे पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आता मधला पॉईंट आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर पुन्हा स्मॉल कटोरी आपल्याला इथे ठेवायची आहे. जी लाईन आपण काढलेली आहे ती इथे आपल्याला या पद्धतीने तिचे पॉईंट घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे आणि हे दोनही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर याचा तुमचा जेवढा सेंटर पॉईंट असेल तेवढा येईल तसं त्या पद्धतीने तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की खालच्या बाजूला आपल्याला इथे ही लाईन अशी काढून घ्यायची आहे आणि इथे आपला जो पॉईंट आहे तो देखील मी 1.25 इंचावरच दिलेला आहे. तुम्ही 1 इंच, 1.25 ते 1.5 इंचापर्यंत साईजनुसार वाढतं. आता सगळे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने जोडायचे आहे. या साईडला तुम्ही कर्व शेपमध्ये देखील जोडू शकता. वरच्या बाजूला इथे 1/2 इंच घेऊन मी या साईडला देखील 1/2 इंच घेऊन या पद्धतीने डॉटेड लाईन काढून घेतलेली आहे. किंवा तुम्ही क्रॉस जशी सरळ जी लाईन असते ती काढली तरी हरकत नाही. आणि इथेही मात्र मी सरळ लाईन काढलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, याचा सेंटर पॉईंट जो आहे तो घेतल्यानंतर सेम आला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता जी माझी आधीची सेंटर पॉईंटची लाईन आहे तिथे बरोबर सेंटर पॉईंटची जी मार्किंग आहे ते आलेलं आहे. म्हणजे जे आपलं मार्किंग आहे ते प्रॉपर झालेलं आहे. आता आपल्याला टक्स कितीवर द्यायचं आहे, तर इथे मी 1.5 इंचावर टक्ससाठीचं मार्किंग करत आहे. तर दोन्ही बाजूला पॉईंट देऊन आणि या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली स्मॉल कटोरी एक्सटेंड करून झालेली आहे, वाढवून झालेली आहे. आता हिला मी इथे कट करून घेत आहे. आता याच्यानंतर आपल्याला स्लीव्सचं कटिंग करायचं आहे. तर मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला मापं टाकायची आहे. तर आता इथे मापं टाकत असताना तुमची जी काही स्लीव्सची मापं असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला स्लीव्ज लेंथ घ्यायची आहे. माझी आहे 6 इंच. मार्जिन सहित मी इथे 6 इंच घेतलेली आहे. आता इथून मी 10 इंचावर मार्किंग करत आहे. बाही घडी कितीवर घालावी याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता कॅप हाईटचं मार्किंग करून घेत आहे. तर इथे मी कॅप हाईटसाठी 2.25 इंचावर मार्किंग करत आहे. आता जिथे स्लीव्ज लेंथची मार्किंग केलेलं होतं तिथून मी लाईन काढून घेत आहे. म्हणजे आपला जो प्रॉपर बॉक्स आहे तो इथे तयार झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला जी कॅप हाईटचं जे मार्किंग केलं होतं तिथे देखील लाईन काढून घ्यायची आहे. आता इथून मी 0.75 इंचावर मार्किंग केलं आहे आणि असं आपल्याला कर्व शेप काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तो वर असा जोडून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला स्लीव्ज राऊंडचं मार्किंग करायचं आहे. तर तुमची जेवढी स्लीवची गोलाई असेल त्यानुसार तुम्हाला मार्किंग करून आणि शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आहे. हे 4ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने. त्यानंतर इथे फ्रंट आर्महोलचा कर्व शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्या स्लीव्सचं जे ड्राफ्टिंग आहे ते इथे करून झालेलं आहे. स्लीव्सचं कटिंग करून झालेलं आहे. आता जो फ्रंट आर्महोलचा कर्व शेप आहे तो देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं 40 चेस्ट साईज कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग इथे झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.